नमस्कार आणि स्वागत. नमस्कार. आज आपण भारतीय संसदेच्या रचनेबद्दल बोलणार आहोत. म्हणजे शाळेत असताना नागरिकशास्त्रात आपण सगळ्यांनी हे वाचलंय. लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती. हो, बरोबर. पण ह्या 3 घटकांमध्ये एक नातं आहे. एक शक्तीचं संतुलन आहे. आज आपण तेच उलगडून बघणार आहोत. हो, आणि आपल्यासमोर जी माहिती आहे ती आपल्याला फक्त कायदेशीर तरतुदी नाही सांगत, हं, तर त्यामागे असलेला विचार काय होता हे समजून घ्यायला मदत करते. आपला उद्देश फक्त रचना समजून घेणे नाही, तर त्यामागची का ही विचारणा तपासणे आहे. चला तर मग सुरुवात करूया अगदी पायाभूत रचनेपासून. आपल्या संविधानाच्या अनुच्छेद 79 मध्ये म्हटलंय की भारतासाठी एक संसद असेल. हो, जिचे राष्ट्रपती आणि 2 सभागृह असतील. पण इथेच मला पहिला प्रश्न पडतो. राष्ट्रपती तर कोणत्याही सभागृहात बसत नाहीत, मग ते संसदेचा भाग कसे काय? हा खूप छान मुद्दा आहे आणि हेच या रचनेचं सौंदर्य आहे. कसं? राष्ट्रपती हे कार्यकारी मंडळाचे प्रमुख आहेत, पण ते कायदे मंडळाचे अविभाज्य भाग आहेत. अच्छा. कारण संसदेने पास केलेलं कुठलंही विधेयक त्यांच्या सहीशिवाय कायद्यात रूपांतरित होऊच शकत नाही. म्हणजे त्यांच्याशिवाय कायदा बनूच शकत नाही. अगदी. ते संसदेचे सत्र बोलावतात, सत्राचा शेवट करतात आणि गरज पडल्यास लोकसभा विसर्जितही करतात. ते सदस्य नसले तरी संसदेच्या संपूर्ण जीवनचक्रावर त्यांचं नियंत्रण असतं. म्हणजे ते एक प्रकारे या संपूर्ण प्रक्रियेचे सूत्रधार आहेत, जे प्रत्यक्ष नाटकात भाग घेत नाहीत, बरोबर. पण ज्यांच्याशिवाय नाटक होऊ शकत नाही. आणि यात उपराष्ट्रपतींचा समावेश नाही, हा सुद्धा एक महत्वाचा तपशील आहे. अगदी बरोबर. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. ती त्यांची भूमिका आहे. पण ते संसदेच्या 3 मुख्य अंगांमध्ये गणले जात नाहीत. ही त्रिकोणी रचना, राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, आपल्या लोकशाहीचा कणा आहे. राष्ट्रपतींची भूमिका तर स्पष्ट झाली, पण ते ज्या 2 सभागृहांना संबोधित करतात त्यांच्यात एक सुंदर संतुलन आहे. एका बाजूला आहे राज्यसभा, हो, वरिष्ठांचं सभागृह. किंवा काउन्सिल ऑफ स्टेट्स म्हणतात. हो, राज्यसभा हे नावाप्रमाणेच राज्यांचं प्रतिनिधित्व करतं आणि हे एक स्थायी सभागृह आहे. स्थायी म्हणजे? म्हणजे ते कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही. दर 2 वर्षांनी त्याचे 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि नवीन सदस्य येतात. अच्छा, म्हणजे तिथे नेहमीच अनुभवी लोकांचा एक गट असतो. अगदी. यामुळे धोरणांमध्ये आणि विचारांमध्ये एक प्रकारचं सातत्य टिकून राहतं. देशात कितीही राजकीय उलथापालट झाली तरी अनुभवाचा आणि स्थैर्याचा एक आधारस्तंभ म्हणून राज्यसभा काम करते. हे मनारिक आहे. म्हणजे राज्यसभा धोरणांमध्ये सातत्य आणि राज्यांचे हित जपते. मग लोकसभेची गरजच काय आहे? कारण लोकशाहीचा खरा अर्थच लोकांचं राज्य आहे. हं, लोकसभा, ज्याला हाऊस ऑफ द पीपल म्हणतात, ती थेट जनतेच्या मतांचं प्रतिबिंब आहे. दर 5 वर्षांनी लोकांचा मूड बदलतो, त्यांच्या अपेक्षा बदलतात आणि त्याचं प्रतिबिंब लोकसभेच्या निवडणुकीत दिसतं. आणि सरकार कोण बनवणार याचा निर्णय तिथेच होतो. हो, सरकार कोण बनवणार आणि कोणाचं सरकार पडणार याचा अंतिम निर्णय लोकसभेतल्या बहुमतावरच अवलंबून असतो. म्हणूनच तिला लोकप्रिय सभागृह म्हणतात. म्हणजे एका बाजूला अनुभवाचं सातत्य देणारी राज्यसभा आणि दुसऱ्या बाजूला जनतेच्या बदलत्या मतांचं प्रतिनिधित्व करणारी लोकसभा. बरोबर. एक प्रकारे गाडीचा ब्रेक आणि ॲक्सेलरेटर दोन्ही एकाच वेळी कार्यरत असावेत, तसं काहीसं वाटतं हे. तुम्ही अचूक शब्द वापरलेत. हेच संतुलन आपल्या संघराज्य रचनेला बळकटी देतं. मग ही दोन्ही सभागृह काम कशी करतात? ती वर्षभर सतत सुरू असतात का? नाही, त्यांचं कामकाज सत्रांमध्ये चालतं. सेशन्समध्ये? हो, आणि नियमानुसार कोणत्याही 2 सत्रांमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर असू शकत नाही. म्हणजे वर्षातून किमान 2 सत्र झालीच पाहिजेत. अगदी. पण आपल्याकडे साधारणपणे 3 सत्र होतात. पहिलं बजेट सत्र, जे सर्वात लांब चालतं, साधारणपणे फेब्रुवारी ते मे. हो, मग पावसाळी आणि हिवाळी. बरोबर. जुलै-सप्टेंबरमध्ये पावसाळी सत्र आणि शेवटी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हिवाळी सत्र. आणि ही सत्र बोलवण्याचं आणि संपवण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा असतो, जसं आपण आधी बोललो. हो. पण इथे माझ्या मनात एक प्रश्न येतो. समजा या 2 सभागृहांमध्ये ज्यांची रचना आणि स्वभावच वेगळा आहे, एखाद्या महत्वाच्या विधेयकावरून एकमत झालंच नाही, तर काय होतं? सगळं कामकाज ठप्प होतं का? काहीतरी मार्ग असेलच ना? नक्कीच आहे. अशा डेडलॉक किंवा मतभेदाच्या परिस्थितीसाठीच आपल्या संविधानात संयुक्त अधिवेशनाची म्हणजे जॉईंट सेटिंगची तरतूद आहे. अच्छा. पण इथे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही तरतूद फक्त साधारण विधेयकांसाठीच आहे. फक्त ऑर्डिनरी बिल्स. हो. धनविधेयक किंवा घटनादुरुस्ती विधेयक यावर जर मतभेद झाले तर संयुक्त अधिवेशन बोलावता येत नाही.
आणि ह्या संयुक्त अधिवेशनाचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं? अधिवेशन तर राष्ट्रपती बोलावतात, मग अध्यक्षही तेच असतात का? नाही, आणि हाच यातला महत्वाचा भाग आहे. अधिवेशन राष्ट्रपती बोलावतात, पण त्याचे अध्यक्ष असतात लोकसभेचे अध्यक्ष. अच्छा. जर ते नसतील तर लोकसभेचे उपाध्यक्ष, आणि तेही नसतील तर राज्यसभेचे उपसभापती. पण उपराष्ट्रपती कधीच नाहीच. नाही, राज्यसभेचे सभापती म्हणजेच उपराष्ट्रपती कधीही या अधिवेशनाचे अध्यक्ष नसतात. आणि निर्णय कसा घेतला जातो? निर्णय उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या साध्या बहुमताने. साध्या बहुमताने. हो, आता इथे गणिताचा भाग येतो. लोकसभेची सदस्य संख्या राज्यसभेच्या जवळजवळ दुप्पट आहे. त्यामुळे साहजिकच संयुक्त अधिवेशनात लोकसभेचं मत अधिक प्रभावी ठरतं. बरोबर. विशेष म्हणजे आपल्या माहितीनुसार भारताच्या इतिहासात असं संयुक्त अधिवेशन फक्त 3 वेळाच बोलवण्यात आलं आहे. हो, फक्त 3 वेळा. हे ऐकून आश्चर्य वाटतं. यावरून हेच दिसतं की ही एक अत्यंत अपवादात्मक परिस्थितीसाठी ठेवलेली तरतूद आहे. सहसा दोन्ही सभागृह चर्चेतून आणि सामंजस्याने मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्या अधिकारांमुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. संसद किती शक्तिशाली आहे? तिला संसदीय सार्वभौमत्व म्हणतात. म्हणजे ती सर्वोच्च आहे का? इथेच भारतीय आणि ब्रिटिश प्रणालीतला फरक स्पष्ट होतो. ब्रिटनमध्ये संसद खऱ्या अर्थाने सार्वभौम आहे, पण तसं नाही. भारतात संसद सर्वोच्च आहे, पण तिची सत्ता अमर्याद नाही, कारण संसदेच्या वर संविधान आहे. आणि तिथे सर्वोच्च न्यायालयाची भूमिका सुरू होते, बरोबर, ज्याला आपण न्यायिक पुनरावलोकन किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतो. अगदी बरोबर. जर संसदेने बनवलेला एखादा कायदा संविधानाच्या मूळ चौकटीला धक्का लावत असेल, किंवा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करत असेल, तर सर्वोच्च न्यायालय तो कायदा रद्द करू शकतं. हेच आपल्या लोकशाहीतील नियंत्रण आणि संतुलनाचं सर्वोत्तम उदाहरण आहे. या मोठ्या चित्रापासून आता आपण संसदेच्या दैनंदिन कामकाजाकडे येऊया. आपण बातम्यांमध्ये नेहमी प्रश्नकाळ आणि शून्यकाळ हे शब्द ऐकतो. हे नक्की काय आहे? प्रश्नकाळ हा केवळ वेळेचा भाग नाही, तर तो लोकशाहीचा सर्वात धारदार शस्त्र आहे. धारदार शस्त्र? हो, कामकाजाचा पहिला तास सकाळी 11 ते 12 हा प्रश्नकाळ असतो. इथे सरकारला त्यांच्या प्रत्येक धोरणासाठी आणि निर्णयासाठी थेट जनतेच्या प्रतिनिधींसमोर उत्तर द्यावं लागतं. म्हणजे एक प्रकारची रोजची परीक्षाच. अगदी, सरकारसाठी हा रोजच्या परीक्षेचा तास असतो. आणि शून्यकाळ किंवा 0 हे नावच खूप गूढ वाटतं. गंमत म्हणजे शून्यकाळाचा संसदीय नियमांमध्ये कुठेही स्पष्ट उल्लेख नाही. ही पूर्णपणे भारताने संसदीय प्रणालीला दिलेली एक देणगी आहे. अच्छा, ही आपली देणगी आहे. हो, एक प्रथा आहे. प्रश्नकाळ संपल्यानंतर दुपारी 12 वाजता सुरू होणाऱ्या वेळेला शून्यकाळ म्हटलं जातं. यात खासदार कोणतीही पूर्वसूचना न देता तातडीचे आणि महत्त्वाचे मुद्दे मांडू शकतात. खासदारांच्या अधिकारांबद्दल बोलताना त्यांना काही विशेष अधिकारही दिले आहेत, नाही का? हो, अनुच्छेद 105 नुसार त्यांना सभागृहात बोलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, आणि त्यांनी सभागृहात केलेल्या कोणत्याही वक्तव्यासाठी त्यांच्यावर न्यायालयात खटला चालवता येत नाही. पण या अधिकारांसोबत काही नियमही आहेत. हो, जसे सभागृहाच्या परवानगीशिवाय एखादा सदस्य सलग 60 दिवस गैरहजर राहिला तर त्याचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं. आपल्या माहितीत गैरसरकारी सदस्य म्हणजे प्रायव्हेट मेंबर असा एक उल्लेख आहे. याचा अर्थ फक्त विरोधी पक्षाचे खासदार असा होतो का? नाही, आणि ही एक खूप रंजक संकल्पना आहे. काय आहे ती? जे खासदार मंत्री नाहीत ते सर्व गैरसरकारी सदस्य मानले जातात, मग ते सत्ताधारी पक्षाचे असोत किंवा विरोधी पक्षाचे. अच्छा, म्हणजे मंत्री नसलेला कोणीही खासदार. हो, आणि इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे गैरसरकारी सदस्यांनी मांडलेल्या विधेयकांमुळे मोठे सामाजिक आणि कायदेशीर बदल घडले आहेत. आता आपण संसदेच्या सर्वात मोठ्या अधिकाराकडे वळूया. पैसा. असं म्हणतात की सरकारच्या तिजोरीची चावी संसदेच्या हातात असते. हे कितपत खरं आहे? हे 100% खरं आहे. सरकारच्या संचित निधीतून, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून संसदेच्या परवानगीशिवाय 1 रुपयाही खर्च करता येत नाही. 1 रुपयाही नाही? नाही. प्रत्येक वर्षी सादर होणाऱ्या बजेटला संसदेची मंजुरी लागते. इतकंच नाही तर खासदारांचे पगार आणि भत्ते सुद्धा संसदच कायद्याने ठरवते. आणि या सगळ्या नियमांचा जो ग्रंथ आहे म्हणजे आपलं संविधान, त्यात बदल करण्याचे अधिकार कसे आहेत? घटनादुरुस्तीची प्रक्रिया सामान्य कायदा बनवण्यापेक्षा खूपच किचकट आहे. त्यासाठी दोन्ही सभागृहांमध्ये स्वतंत्रपणे विशेष बहुमताने विधेयक पारित होणं आवश्यक असतं.
विशेष बहुमत म्हणजे? विशेष बहुमत म्हणजे सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येचे बहुमत आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 सदस्यांचे बहुमत. आणि महत्वाचं म्हणजे यासाठी संयुक्त अधिवेशनाची कोणतीही तरतूद नाही. नाही. म्हणजे राज्यसभेची संमती अनिवार्य आहे. बरोबर. यामुळेच घटनादुरुस्तीच्या बाबतीत राज्यसभेला लोकसभे इतकेच अधिकार मिळतात. ही प्रणाली एका दिवसात तयार झाली नाही. आपल्या माहितीमध्ये काही महत्वाचे ऐतिहासिक टप्पे दिले आहेत. हो, आज आपण ज्या इमारतीला संसद भवन म्हणून ओळखतो तिचं 1927 मध्ये उद्घाटन झालं. बापरे, 1927. हो, आणि तेव्हा तिचं नाव होतं काउन्सिल हाऊस. अच्छा. आणि मग स्वतंत्र भारताची पहिली संसद? ती 1952 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. यात 1989चा टप्पा मला खूप महत्वाचा वाटतो, जेव्हा देशात पहिल्यांदा त्रिशंकू संसद म्हणजे हंग पार्लमेंट अस्तित्वात आली. हो, ही केवळ एक राजकीय घटना नव्हती, तर तिने भारतीय राजकारणाची दिशाच बदलली, नाही का? अगदी. तोपर्यंत देशाने बहुतांशी एका पक्षाचं स्थिर सरकार पाहिलं होतं, पण 1989 नंतर आघाडीच्या राजकारणाचं पर्व सुरू झालं. कोलिशन पॉलिटिक्स. हो, धोरणं ठरवताना आता अनेक पक्षांना सोबत घेऊन चालावं लागतं, ज्यामुळे निर्णय प्रक्रियेत अधिक वाटाघाटी आणि तडजोडी आल्या. राजकारणाचा तो एक नवा अध्याय होता. 2 छोटे पण व्यावहारिक प्रश्न आहेत. कामकाज सुरू होण्यासाठी किमान किती खासदार हजर असावे लागतात? त्यासाठी गणपूर्ती किंवा कोरम आवश्यक असतो, जो प्रत्येक सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/10 इतका आहे. म्हणजेच लोकसभेत 55 आणि राज्यसभेत 25. हो, किमान तितके सदस्य उपस्थित असणं गरजेचं आहे. आणि ही MP लाईट्स योजना काय आहे? MPLADS म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम. या योजनेअंतर्गत प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघातील विकास कामांसाठी दरवर्षी 5 कोटी रुपयांचा निधी मिळतो. तर या सगळ्या चर्चेतून ही रचना, अधिकार, नियम, इतिहास यातून आपण संसदीय प्रणालीच्या आत्म्याबद्दल काय म्हणू शकतो? या सगळ्याचा सार काय? या सगळ्या चर्चेतून एकच शब्द समोर येतो: उत्तरदायित्व. अकाउंटेबिलिटी. हो, अकाउंटेबिलिटी. संसदीय प्रणालीचा आत्माच उत्तरदायित्व आहे. कार्यकारी मंडळ म्हणजेच सरकार आपल्या प्रत्येक धोरणासाठी आणि प्रत्येक कामासाठी कायदेमंडळाला म्हणजेच संसदेला जबाबदार असतं. आणि संसद ही जनतेला जबाबदार असते. बरोबर. अविश्वास ठरावासारख्या आयुधांनी संसद सरकारवर नियंत्रण ठेवते. हीच रचना लोकशाहीत सत्तेचं संतुलन आणि जबाबदारीची भावना जिवंत ठेवते. तर हा होता भारतीय संसदेच्या रचनेचा आणि तिच्या कार्यपद्धतीचा एक सखोल आढावा. यात केवळ कायदे आणि नियम नाहीत, तर एक जिवंत स्पंदनशील लोकशाही दडलेली आहे. आणि हेच आपल्या घटनाकारांचे यश आहे. त्यांनी एक अशी प्रणाली तयार केली जी लवचिकही आहे आणि मजबूतही, ज्यात मतभेदांना जागा आहे पण अंतिमतः सामंजस्याने देश चालवण्याची व्यवस्था आहे.